बस बस येलकोट राजमाता पुण्यश्लोक आहिल्या देवीच्या फोटोची भूमिपूजन वामनराव मिटकरी करतील अशी मी त्यांना विनंती करतो। जय मल्हार। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। जरा आवाज असा कसा देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही। जय मल्हार। नाही कुणाच्या बापाचं नाही कुणाच्या बापाचं। राजमाता पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकरांचा येलकोट येलकोट। महाराष्ट्र शासनाला तमाम महाराष्ट्रातील धनगर बांधवांची कळकळीची विनंती आहे की आमचे समाज बांधव जे 15 दिवसापासून उपोषणासाठी बसले आहेत, आपल्याला जर एका वेळेचं जर जेवण नाही भेटलं तर आपला जीव कासावीस होतो। आणि एकीकडे आमचे समाज बांधव अन्न पाण्याविना 15 दिवस बसलेले आहेत आणि संपूर्ण दर्याखोऱ्यात फिरणाऱ्या या जमात बांधवांसाठी ते लढा लढत आहेत। महाराष्ट्र शासनाला आणि मुख्यमंत्री साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे की मुख्यमंत्री साहेब आपण या उपोषणासाठी सकारात्मक पावलं उचलून या आमच्या समाज बांधवांच्या ज्या मागण्या आहेत ह्या मान्य कराव्या, नाहीतर आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रावर रान पेटवावं लागेल आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही महाराष्ट्र सरकारची असेल। धनगर समाज हा शांतताप्रिय समाज आहे, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवीला मानणारा समाज आहे आणि त्याचा अंत महाराष्ट्र सरकारनं बघू नये। न्यायप्रिय शासन व्यवस्था 300 वर्षापूर्वी चाललेली आमची जमात आहे आणि त्या न्यायप्रिय शांत आणि व्यवस्था पाळणारी जमात असल्यामुळं आम्ही महाराष्ट्रावर जे आंदोलन करत आहोत ते शांततेने करत आहोत। तरी मुख्यमंत्री साहेब जास्त आमच्या समाजाचा दर्याखोऱ्यात भटकणाऱ्या रानावरात फिरणाऱ्या समाजाचा अंत बघू नका आणि आमचे जे 15 दिवसापासून मावळे उपाशी आणि अन्न पाण्याविना बसले आहेत, खरंच आमचा जीवही कासावीस होतो आणि पुण्यश्लोक राजमातेचं न्यायप्रिय शासन या भारताला लाभले हा महाराष्ट्र कसा विसरू शकतो। 15 दिवस आमचे मावळे हे उपोषणासाठी आपल्या प्राणाची बाजी लावून आहेत आणि त्यांचा लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारने विचार करावा, सकारात्मक पावलं उचलावी आणि जे एसटी सर्टिफिकेटची मागणी आमच्या जमात बांधवांनी केली ती